नमस्कार आणि या सत्रात आपले स्वागत आहे. या सत्रात आपण मूलभूत तत्वांचा अभ्यास करू, जे आपल्याला शिकण्याच्या पद्धतीला आकार देतात आणि त्या सिद्धांतांचे अन्वेषण करू, जे आपल्याला शिक्षणाचे विज्ञान समजण्यास मदत करतात. तुम्ही इन्स्ट्रक्टर असाल, ट्रेनी असाल किंवा शिक्षण कसे कार्य करते ह्याबद्दल उत्सुक असाल, हे सत्र मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करेल. चला तर मग प्रभावी शिक्षणाची गुपिते आणि आपल्या शैक्षणिक मानसशास्त्राच्या अनुभवांना आधार देणारे सिद्धांत उलगडून या ज्ञानवर्धक प्रवासाला एकत्र येऊया. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढील मध्ये सक्षम व्हाल: लर्निंगचे विभिन्न नियम स्पष्ट करणे, विविध मानसशास्त्रांद्वारे केलेले लर्निंगच्या थिअरीज विषयी प्रयोग स्पष्ट करणे, लर्निंग सिच्युएशन्स मध्ये प्रयोगांची उपयुक्तता स्पष्ट करणे आणि लर्निंगच्या नियमांच्या संबंधाने प्रभाव स्पष्ट करणे. लर्निंगचे नियम. शैक्षणिक मानसशास्त्रामधील लर्निंगचे नियम कशा प्रकारे व्यक्ती नवीन ज्ञान आणि कौशल्ये संपादित करतात हे समजून घेण्यासाठी एक मूलभूत फ्रेमवर्क पुरवतात. हे नियम शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हींसाठी लर्निंग प्रक्रिया इष्टतम करण्यामध्ये मार्गदर्शन पुरवतात. लर्निंगचे 10 अत्यावश्यक नियम आहेत. ते पुढीलप्रमाणे: तत्परतेचा नियम, उजळणी आणि वारंवारतेचा नियम, प्रभावाचा नियम, हेतूचा नियम, संबंधाचा नियम, मल्टिपल लर्निंगचा नियम, परिपक्वतेचा नियम, ताजेपणाचा नियम, आत्मसात करण्याचा नियम, सक्रिय सहभागाचा नियम. तत्परतेचा नियम. विद्यार्थ्याने नवीन कौशल्ये किंवा ज्ञान संपादन करण्यात इच्छुक आणि मानसिकदृष्ट्या तयार असले पाहिजे. इन्स्ट्रक्टरने या तत्परतेला प्रोत्साहन मिळेल असे वातावरण निर्माण केले पाहिजे. उजळणी किंवा वारंवारतेचा नियम. कौशल्याचा वारंवार सराव केल्याने ती एक सवय बनते, परंतु चुकीच्या प्रथा टाळल्या पाहिजेत. निरंतर सराव आणि उजळणी हे कौशल्य कायम राखण्यासाठी अत्यावश्यक आहे. प्रभावाचा नियम. लर्निंग अधिक सोपे बनते जेव्हा ते समाधान किंवा आनंद देते, आणि जर त्यामुळे वेदना किंवा असमाधान मिळत असेल तर असे घडण्याची शक्यता कमी असते. हेतूचा नियम. अशा गोष्टी शिकण्याकडे आपण कल असतो ज्या त्वरित उपयुक्त किंवा हेतुपूर्ण असतात. व्यवहार चातुर्य आपल्या लर्निंगला प्रेरित करते. संबंधाचा नियम. लर्निंग त्यावर तयार होते जे आपल्या अगोदरपासून माहीत आहे, ज्यामुळे परिचित संकल्पना समजून घेणे अधिक सोपे बनते. गुंतागुंतीच्या गोष्टींपेक्षा सोप्या गोष्टी जास्त सहजपणे शिकल्या जातात. मल्टिपल लर्निंगचा नियम. लर्निंगमध्ये केवळ नवीन ज्ञान अंतर्भूत असते इतकेच नव्हे तर सवयी आणि वृत्ती देखील यामध्ये सामील असतात, ज्या सर्वसाधारणपणे आपल्या जीवनामध्ये अत्यावश्यक असतात, जसे शिस्त आणि सहकार्य. परिपक्वतेचा नियम. लर्निंग हे सर्वात जास्त प्रभावी बनते जेव्हा ते विद्यार्थ्याच्या शारीरिक आणि मानसिक परिपक्वतेशी सुसंगत असते. एखादे कौशल्य त्यावेळी शिकवणे जास्त उत्तम असते जेव्हा विद्यार्थी त्यासाठी तयार आहे. ताजेपणाचा नियम. खूप काळापूर्वी शिकलेल्या गोष्टींपेक्षा नुकतेच शिकलेल्या गोष्टी जास्त सहजपणे आठवतात. नियमित उजळणी करणे, विशेषतः परीक्षेच्या नुकतेच आधी, हे फायदेशीर ठरते. आत्मसात करण्याचा नियम. जे लर्निंग उत्तम प्रकारे आत्मसात केलेले आहे, धारण केलेले आहे आणि पुनर्निर्माण केलेले आहे, तेच एखाद्याच्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा एक भाग बनते. सक्रिय सहभागाचा नियम. सर्व ग्रहणशील ज्ञानेंद्रियाच्या सक्रिय संलग्नतेमुळे लर्निंगमध्ये वृद्धी होते, जेथे लर्निंग प्रक्रियेमध्ये अनेक संवेदना वापरल्या जातात, तेथे चांगली समज विकसित होते. लर्निंगचे सिद्धांत. येथे काही महत्त्वपूर्ण सिद्धांत दिले आहेत जे शिक्षण आणि जॉब ट्रेनिंगमध्ये वापरले जातात. पॅव्लोवचा क्लासिक कंडिशनिंगचा सिद्धांत, थॉर्नडाईकचा ट्रायल आणि एरर सिद्धांत, कॉलरचा इन्साइटचा सिद्धांत आणि स्किनरचा ऑपरंट कंडिशनिंगचा सिद्धांत. आपण हे सर्व सिद्धांत तपशीलवार पाहूया. क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत. इवन पॅव्लोव, एक विख्यात रशियन मानसशास्त्रज्ञ, क्लासिकल कंडिशनिंगच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध आहे. पॅव्लोवचा क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत सुचवतो की जेव्हा आपण एखादे तटस्थ स्टिम्युलस जसे बेल अशा कोणत्या तरी गोष्टीसह जोडतो ज्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिसाद प्रेरित होतो, जसे अन्न, तेव्हा तटस्थ स्टिम्युलस आपल्याला नैसर्गिक स्टिम्युलस प्रमाणेच प्रतिक्रिया देण्यात भाग पाडू शकते.
दुसऱ्या शब्दात, आपण कोणत्या तरी नवीन गोष्टीला प्रतिसाद देण्यास शिकतो, कारण आपण ती कोणत्या तरी परिचित गोष्टीशी जोडतो. पॅव्लोवच्या क्लासिक प्रयोगांमध्ये कुत्रे सामील होते. त्याने निरीक्षण केले की कुत्रे नैसर्गिकरित्या लाळ गाळू लागतात जेव्हा ते अन्न पाहतात किंवा त्यांना अन्नाचा वास येतो. त्याच्या सिद्धांताचे सचित्र उदाहरण देण्यासाठी त्याने कुत्र्यांना अन्न देण्याअगोदर एक बेल वाजवली, जी एक तटस्थ स्टिम्युलस आहे. ही प्रक्रिया अनेक वेळा वारंवार केल्यानंतर कुत्रे बेलचा आवाज येताच लाळ गाळू लागते, जरी अन्न कुठेतरी त्यांच्या दृष्टीत येत नव्हते. आता आपण या सिद्धांताची लर्निंग स्थितीमध्ये उपयुक्तता पाहूया. क्लासरूम व्यवस्थापन. सातत्याने एका विशिष्ट सिग्नल किंवा रुटीनने, जसे एक हळूवार घंटा वाजवण्याचा नियम चालू केल्याने ट्रेनीजना आवाज अभ्यास सुरू होण्याशी जोडल्याचे शिकू लागतात, ज्यामुळे त्यांना लर्निंग मोडमध्ये येण्यास मदत होते. फोबिया उपचार. व्यक्तींना फोबियावर मात करण्यास मदत करताना थेरपिस्ट क्लासिकल कंडिशनिंग वापरतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला कोळ्याची भीती वाटत असेल तर ते कोळी दृष्टीत पडणे हे शांतपणा आणि आरामदायकपणाशी जोडण्याचे शिकू शकतात, ज्या प्रक्रियेला सिस्टमॅटिक डिसेन्सिटायझेशन या नावाने ओळखले जाते. जाहिरात करणे. जाहिरातदार त्यांच्या उत्पादनांसाठी सकारात्मक संबंध निर्माण करण्यासाठी अनेकदा क्लासिकल कंडिशनिंगचा वापर करतात. ते त्यांच्या उत्पादनांसोबत आकर्षक प्रतिमा किंवा लक्ष वेधून घेणारी जिंगल्स जोडतात, ज्यामुळे ग्राहकांना जेव्हा तो ब्रँड दिसून येतो तेव्हा त्यांना सकारात्मक भावना जाणवतात. प्राण्यांना ट्रेनिंग देणे. ट्रेनर्स प्राण्यांना विभिन्न वर्तने शिकवण्यासाठी क्लासिकल कंडिशनिंगचा वापर करतात. उदाहरणार्थ, एखादा कुत्रा क्लिकरचा आवाज त्यांना मिळणाऱ्या खाऊसह जोडण्याचे शिकू शकतो, ज्यामुळे त्यांना काही विशिष्ट कृती पार पाडण्यासाठी ट्रेनिंग देणे सोपे बनते. लर्निंगच्या नियमांशी संबंध. पॅव्लोवचा क्लासिकल कंडिशनिंगचा सिद्धांत कंडिगिटीच्या नियमाशी जवळून संबंधित आहे, जो सांगतो की जे प्रसंग एका वेळी एकत्रितपणे घडतात ते आपल्या मेंदूमध्ये जोडले जातात. जेव्हा बेल आणि अन्न दोन्ही एकत्रितपणे सान्निध्यात आले तेव्हा कुत्रे त्यांना जोडण्याचे शिकले. स्टिम्युलस जितके अधिक तितका प्रतिसाद जास्त असेल, आणि तसेच याच्या उलट. ट्रायल अँड एरर सिद्धांत. एडवर्ड थॉर्नडाईक, एक अग्रगण्य अमेरिकन मानसशास्त्रज्ञ, त्याच्या कनेक्शनिझमच्या सिद्धांतासाठी ओळखला जातो, ज्याला बहुधा ट्रायल अँड एरर थिअरी असा संदर्भ दिला जातो. थॉर्नडाईकचा सिद्धांत सुचवतो की लर्निंग हे स्टिम्युली आणि प्रतिसादांच्या मधील दुवे किंवा संबंधांच्या स्थापनेद्वारे घडून येते. सोप्या शब्दात, जेव्हा आपण आपल्या कृतींपासून सकारात्मक निष्कर्ष अनुभवतो तेव्हा आपण त्या कृती पुन्हा पुन्हा करण्याची जास्त शक्यता असते. त्याच्या प्रयोगांमध्ये थॉर्नडाईकने एक भुकेले मांजर एका पझल बॉक्समध्ये ठेवले. मांजराच्या पळून जाण्याच्या प्रयत्नांमध्ये ट्रायल अँड एरर सामील होते. त्याने अनेक वेगवेगळ्या कृती केल्या आणि अखेरीस त्याने एक तरफ ओढून यशस्वीपणे दरवाजा उघडला. ही यशस्वी कृती म्हणजे वारंवार केलेल्या कृती आणि त्यांच्या परिणामामधून लर्निंगचा निष्कर्ष होतो. आता आपण लर्निंग स्थितीमध्ये या सिद्धांताची उपयुक्तता पाहूया. शिक्षण. इन्स्ट्रक्टर्स ट्रेनीजना प्रेरित करण्यासाठी सकारात्मक मजबूतीकरणाचे तत्व वापरतात. जेव्हा ट्रेनीजना त्यांच्या प्रयत्नांसाठी प्रशंसा किंवा बक्षिसे मिळतात तेव्हा त्यांना वेगवेगळी लर्निंग धोरणे आजमावून पाहण्यात आणि त्यांच्या चुकांमधून शिकण्यास प्रोत्साहन मिळते. ट्रेनिंग. व्यावसायिक आणि प्राण्यांच्या ट्रेनिंगमध्ये ट्रेनर्स व्यक्तींना विभिन्न वर्तनासह प्रयोग करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी बक्षिसे वापरतात. यशस्वी कृतींना मजबूत केले जाते, ज्यामुळे लर्निंग अधिक प्रभावी होते. समस्या सोडवणे. ट्रायल अँड एरर थिअरी व्यक्तींना समस्या सोडवण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात मदत करते. जेव्हा लोकांसमोर आव्हाने येतात तेव्हा ते विभिन्न उपाय वापरून पाहू शकतात, जोपर्यंत त्यांना असा उपाय सापडत नाही जो काम करेल, आणि प्रत्येक प्रयत्नांमधून लर्निंग प्राप्त होते. लर्निंगच्या नियमांशी संबंध. प्रभावाचा नियम. सकारात्मक निष्कर्षामागोमाग आलेली वर्तने ही मजबूत झालेली असतात आणि त्यांची पुनरावृत्ती होण्याची जास्त शक्यता असते. ताजेपणाचा नियम. सर्वात अलीकडील अनुभवाचा लर्निंगवर जास्त दृढ प्रभाव असतो. थॉर्नडाईकच्या प्रयोगांमध्ये जसे मांजराने पझल बॉक्समधून पळून जाण्यासाठी वेगवेगळ्या कृती आजमावल्या,
त्यापैकी सर्वात अलीकडे केलेल्या प्रयत्नांमधील यशस्वी कृतीच्या लर्निंग प्रक्रियेवर जास्त महत्त्वपूर्ण प्रभाव झाला होता. उजळणीचा नियम. वारंवार सराव आणि मजबूतीकरण केल्याने लर्निंग बळकट होते. इनसाइट लर्निंगचा सिद्धांत. वोल्फगँग कोहलर एक प्रख्यात जर्मन मानसशास्त्रज्ञ होता जो इनसाइट लर्निंगच्या सिद्धांतासाठी प्रसिद्ध होता. त्याचा सिद्धांत तो सुचवतो की लर्निंग हे अचानक क्षणाद्वारे घडून येऊ शकते जेव्हा आपल्याला एखादा उपाय लक्षात येतो. कोहलरचा इनसाइट लर्निंग सिद्धांत यावर जोर देतो की लर्निंग हे फक्त ट्रायल आणि एरर विषयी नाही तर परंतु त्यामध्ये अचानक समजून घेणे सामील असू शकते. त्या लाईट बल्ब मोमेंट्समध्ये आपल्याला सातत्याने वारंवार प्रयास केल्याशिवाय काहीतरी समजून येते. वोल्फगँग कोहलरच्या चिंपांजीवर केलेल्या प्रयोगामध्ये त्याने एक केळे त्याच्या पोहोचण्यापासून जरासे लांब ठेवले. त्याने नंतर त्यांना 2 छोट्या काठ्या दिल्या. एका चिंपांजीला तो क्षण अनुभवास आला जेव्हा त्याला हे कळले की तो एक लांब साधन तयार करण्यासाठी दोन्ही काठ्या जोडू शकतो. हे विस्तारित साधन वापरून त्याने यशस्वीपणे ते केळे हस्तगत केले. कोहलर्सने या वर्तनाने केलेले निरीक्षण दर्शवते की चिंपांझी ट्रायल आणि एररच्या निरंतर प्रक्रियेद्वारे शिकला नाही तर त्याऐवजी समस्या कशी सोडवायची हे त्याला अचानक कळून आले. लर्निंग स्थितीमध्ये उपयुक्तता. कोहलर्सचा सिद्धांत विद्यार्थ्यांना चिकित्सक पद्धतीने विचार करण्यात, इन्साइटने दुवे जोडण्यास आणि ते क्षण मिळवण्यास प्रोत्साहन देतो, जे यांत्रिक लर्निंगपेक्षा जास्त प्रभावी असू शकते. आता आपण या सिद्धांतांचा लर्निंगच्या नियमांशी असलेला संबंध पाहूया. कोहलरचा सिद्धांत तत्परतेच्या नियमांशी संबंधित आहे. तो सुचवतो की लर्निंग हे सर्वात प्रभावी ठरते जेव्हा व्यक्ती शिकण्यासाठी तयार आणि प्रेरित असतात. ऑपरंट कंडिशनिंगचा सिद्धांत. B.F. स्किनर एक विख्यात अमेरिकन मानसशास्त्रज्ञ होता जो त्याच्या ऑपरंट कंडिशनिंगच्या सिद्धांतांसाठी ओळखला जातो, ज्याने रिइन्फोर्समेंटच्या संकल्पनेचा परिचय करून दिला. हा सिद्धांत असे मानतो की मजबूत झालेले वर्तन वारंवार केले जाण्याचा कल असतो तर मजबूत न झालेले वर्तन कमी होत जाण्याचा कल असतो. स्किनरचा सिद्धांत यावर केंद्रित आहे की कशा प्रकारे वर्तनाला त्याच्या परिणामांद्वारे आकार दिला जातो. सोप्या शब्दात, जर एखाद्या कृतीचे परिणाम वाईट असतील तर अशी जास्त शक्यता असते की ती कृती पुन्हा केली जाणार नाही. जर परिणाम चांगले असतील तर ती कृती वारंवार केली जाण्याची शक्यता जास्त बळकट बनते. स्किनरने ऑपरंट चेंबर्स वापरून प्रयोग केले ज्याला स्किनर बॉक्सेस असेही ओळखले जाते. या चेंबर्समध्ये कबुतरे किंवा उंदीर यासारखे प्राणी ठेवले गेले आणि तो त्यांच्या वर्तनाचे निरीक्षण करत असे. त्याने मजबूतीकरण किंवा बक्षिसे आणि शिक्षणाचा वापर केला हे पाहण्यासाठी की कशा प्रकारे हे परिणाम प्राण्यांच्या वर्तनावर प्रभाव करतात. उदाहरणार्थ, जेव्हा उंदराने एक तरफ दाबली तेव्हा त्याने त्याला बक्षीस म्हणून अन्न दिले आणि काही काळाने तो उंदीर ती तरफ जास्त वारंवारपणे दाबण्याचे शिकला. लर्निंग स्थितीमध्ये उपयुक्तता. हे दर्शवते की वर्तनाला बक्षिसे आणि शिक्षेच्या द्वारे आकार दिला जाऊ शकतो आणि त्यावर नियंत्रण ठेवले जाऊ शकते. हे लर्निंग आणि ट्रेनिंगमध्ये चांगल्या वर्तनाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि वाईट वर्तनाला परावृत्त करण्यासाठी वापरले जाते. आता आपण या सिद्धांतांचा लर्निंगच्या नियमांशी संबंध पाहूया. स्किनरचा सिद्धांत प्रभावाच्या नियमांसह सुसंगत आहे, जो सांगतो की सकारात्मक शिक्षणानंतर केली जाणारी वर्तने मजबूत होतात आणि ती वारंवार केली जाण्याची जास्त शक्यता असते. तो उजळणीच्या नियमाशी देखील संबंधित आहे, जो वारंवार सराव आणि मजबूतीकरणामुळे शिक्षण वाढते यावर जोर देतो. हे आम्हाला या सत्राच्या शेवटी आणते. या सत्रात आपण शिकलो शिकण्याचे विविध कायदे, वेगवेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी शिकण्याच्या सिद्धांतावर केलेले प्रयोग, शिकण्याच्या परिस्थितीत प्रयोगांची उपयुक्तता आणि शिकण्याच्या नियमांच्या संबंधात प्रयोगांचा प्रभाव. पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटू पुढच्या सत्रात.